कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 7वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी चे जे आपले घटक आहे संख्याज्ञान मधील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे चारही घटक आपण आपल्या ऍप्लिकेशनवर अपलोड केलेले आहेत. त्यानंतर जो दुसरा चॅप्टर आहे त्याच्यामधला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा हे 9च्या 9 चॅप्टर अपलोड केलेले आहेत. प्लस पुढे जर आपण चाललो तर आता आपला एक चॅप्टर राहिला होता अपलोड करायचा, तो म्हणजे कोणता? तर तो होता भूमितीतील मूलभूत संबोध. यामधील बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, त्यामध्ये प्रकार सरळ कोन, शून्य कोन, पूर्ण कोन, प्रविशाल कोन, प्रतल विरुद्ध कोन, संलग्न कोन, पूरक कोन, कोटी कोन, कोन दुभाजक, लंब दुभाजक, गुणधर्म, एक संपाती रेषा. म्हणजे हा आपला पॉइंट राहिलेला आहे संपात बिंदू, बहुभुजाकृतींचे आंतरकोन. तर एवढे पॉइंट आहेत आणि ह्या पॉइंटचा लेक्चर आज आपण घेणार आहोत. तर बघा, समांतर रेषा, वर्तुळ, त्रिकोण गुणधर्म, पायथागोरस, चौकोन आणि त्रिमितीय आकार हे सगळं अपलोड झालेलं आहे आपल्या ऍप्लिकेशनवर. महत्वमापन हे सगळे चॅप्टर पण अपलोड झालेले आहेत. तर हे सगळे चॅप्टर जर तुम्हाला बघायचे असतील तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट या नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे. त्या ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोच, तुम्ही तिथे जाऊन सगळे व्हिडिओ बघू शकता. तर आजच्या लेक्चर मध्ये असेल महत्वाचा असा चॅप्टर, पहिला चॅप्टर. तर हा युट्यूबला पण अवेलेबल असेल आणि ऍपवर तर अपलोड होतोयच. तर बघा, 22 मार्काचं वेटेज आहे याला. किती मार्काचं वेटेज आहे? म्हणजे ह्या 7 चॅप्टरला मिळून 22 मार्काचं वेटेज आहे. 11 प्रश्न येतात. किती प्रश्न येतात ह्याला? 11 प्रश्न. आणि जर आपण बघितलं तर या चॅप्टरवर निदान 2 तरी प्रश्न येतील. एवढा हासा मोठा चॅप्टर आहे, 4 मार्काला तरी येईल असा आहे. तर चालू करूया भूमितीतील मूलभूत संबोध. बघा आता काय आहे. तर पहिला बिंदू. बिंदू म्हणजे काय? अतिशय अंकुचितदार अशा टोकाने, म्हणजे सुईच्या टोकाने कागदावर टिंब काढल्यास बिंदू मिळतो. आता रेषाखंड काय असतो? रेषेवरील कोणत्याही बिंदूंनी, असे दोन पॉइंट आहेत, ते जर आपण जोडले तर काय होतंय? दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या, हे कसे मर्यादित आहे ह्या बिंदूंमुळे, मर्यादित झालेल्या तिच्या भागाला रेषाखंड असे म्हणतात. सोबतच्या आकृतीत रेषाखंड ए बी दर्शवला असून ए व बी हे अंत्यबिंदू आहेत. समान लांबी असणाऱ्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात. बघा, जो समजा लेंथ ए बी ची 5 आहे, पी क्यू ची 5 आहे, तर ए बी आणि पी क्यू कसे झाले? समान झाले, त्यांना एकरूप म्हणतो आपण. तर एकरूपतेचं हे चिन्ह आहे. तर असं जर चिन्ह दिलं तर ते कशाचं चिन्ह आहे? एकरूपतेचं चिन्ह आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. रेषा. रेषा म्हणजे काय? रेषा म्हणजे दोन्ही बाजूनी अनंतापर्यंत लांबते. म्हणजे ह्या उजव्या इकडं डाव्या साईडला पण ते कितीही लांबू शकते, उजव्या साईडला पण कितीही लांबू शकते. रेषा म्हणजे अनंत बिंदूचा संच. दोन्ही टोकांकडे अमर्याद असतो. ही अमर्यादता दर्शवण्यासाठी तिच्या दोन्ही टोकांना बाण काढतात. रेषेची लांबी मोजता येत नाही. आकृतीत सीडी ही रेषा आहे. आता पुढे बघू आपण. आता दोन भिन्न बिंदूतून, म्हणजे दोन असे पॉइंट आहेत, त्याच्यातून फक्त एकच आणि एकच रेषा काढतात जाते. तर हे लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. एक आणि एकच रेषा जाते. अशा दोन भिन्न रेषा परस्परांना छेदत असतात, एकाच बिंदूत छेदत असतात आणि या बिंदूला छेदन बिंदू असे म्हणतात. काय म्हणतात? छेदन बिंदू. समजा इथून अजून एक रेषा गेली तर ह्या किती रेषा झाल्या? 3. तर ह्याला म्हणायचं संपात बिंदू. आणि 2 रेषा असतील तर त्याला काय म्हणायचं? छेदन बिंदू. आकृतीत एम व एन याचा पी हा छेदन बिंदू आहे. आता बघा, किरण. किरण काय असतो? एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे, म्हणजे ह्या बिंदूतून ह्या दिशेकडे अमर्याद. आता हिथून इकडे वाढतोय का? नाही वाढतोय, फक्त ह्या साईडला वाढतोय तो. ठीक आहे. अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात. सोबतच्या आकृतीत किरण हा आरंभ बिंदू, ह्याला आपण स्टार्टिंग पॉइंट म्हणू शकतो किंवा एंड पॉइंट पण म्हणू शकतो, दोन्ही चालतं. आरंभ बिंदू किंवा अंतबिंदू आहे. ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, म्हणजे ह्याचा आरंभ बिंदू सामायिक असतो, तर त्या
किरणांनी एक रेषा तयार होते बघा, ओ ए आणि ओ बी हे दोन किरण आहेत. मग एक ओ ए आणि ओ बी चा आरंभ बिंदू काय आला, ओ. ठीक आहे. मग ते काय झाले, एकमेकांचे विरुद्ध किरण झाले. त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असे म्हणतात आणि त्यांच्यापासून तर काय तयार होते, रेषा होते. ओ ए आणि किरण ओ बी विरुद्ध किरण आहेत. आता बिंदूची दरम्यानता, दरम्यानता म्हणजे काय की हे दोन एक्स आणि झेडच्या मध्ये काय आहे, वाय. तर वाय हा दरम्यान आहे. तो कसा लिहायचा, एक्स झेडच्या दरम्यान वाय आहे. तर ते लिहिताना कसं, एक्स वाय झेड मध्ये अशा रेषा मारतात किंवा झेड वाय एक्स. ठीक आहे, दोन्हीचा अर्थ एकच होतो. प्रत्येक बिंदू हा कोणत्या तरी दोन बिंदूच्या मध्ये असतो. आकृतीत बिंदू वाय हा बिंदू एक्स व झेड च्या दरम्यान आहे. ही दरम्यानता पुढील प्रमाणे लिहितात. आता महत्वाचा पॉइंट आहे प्रतल. प्रतलावर दरवर्षी प्रश्न येतो. हे जे 5 पॉइंट आहेत हे पाठ करून ठेवायचे. काय करायचे, पाठ. का सांग का, ह्या 5च्या 5 पॉइंटवर दरवर्षी एखादा तरी प्रश्न येतोच. मग तो कसा येईल ते सांगू शकत नाही आपण, पण याच्यावर फिक्स एक प्रश्न असतो. आता बघा, अमर्यादित सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. प्रतल अनंत बिंदूंनी बनलेले असते. सोबतच्या आकृतीत प्रतल ई हे दर्शवले आहे. आता प्रतल कशाला म्हणायचं तर समजून घ्या, जो आपला असतोय पॅरलेलोग्राम किंवा समांतरभुज चौकोन, तर ह्याला प्रतल म्हणतात. बघा, हे वाढतच जाते वाढतच जाते, तर ह्याला आपण म्हणायचं प्रतल. ठीक आहे, अमर्यादित सपाट पृष्ठभाग आहे हा. प्रतल अनंत बिंदूने बनलेला आहे. आता तीन एक रेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जाते. म्हणजे तीन एक रेषीय बिंदू असे कुठलेही तीन बिंदू घेतले तर ह्याच्यातून एकच प्रतल जातं. काय, एकच प्रतल जाणार आहे त्यामधून, हे अशा पद्धतीने. तर अशीच आकृती तयार होईल. कोणतेही तीन बिंदू घ्या, वेगळी आकृती तयार होईल का, हिथून ही रेषा आली तर ह्याला पण ही पॅरलल रेषा काढावं लागेल आणि हे प्रतल तयार होईल. तर आपण काय म्हणू शकतो की तीन नैकरेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जाते. परस्परांना छेदणाऱ्या अशा दोन रेषा एकमेकांना छेदत असतील तर त्या दोन रेषांमधून फक्त एकच प्रतल जाते. बघा, ही ह्याला पॅरलल काढली, ही तर पॅरलल येईल, अशी हे पॅरलल. तर काय येते, दोन छेदणाऱ्या रेषांमधून फक्त एकच प्रतल जाते. म्हणजे काय की हे जे प्रतल आहे ना, त्याला आपण जर दोन कर्ण काढले तर दोनच कर्ण काढू शकतो आपण. दोन पेक्षा जास्त कर्ण काढू शकतो का, किंवा एका प्रतलाला फक्त दोनच कर्ण असू शकतात असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे. आता जेव्हा दोन प्रतले परस्परांना छेदत नाहीत, म्हणजे दोन प्रतल काढूया आपण, एक प्रतल एक प्रतल. आता हे कसे आहेत, एकमेकांना समांतर आहेत. समांतर आहेत म्हणल्यावर ते कधीच छेदणार नाहीत एकमेकांना. मग ज्या वेळेस ते समांतर आहेत, छेदत नाहीत, तर त्यांना काय म्हणायचं आपण, समांतर प्रतले असं म्हणायचं. जर दोन प्रतले परस्परांना छेदत असतील, आता छेदत असतील त्याची आकृती बघूया आपण. ही आहे आकृती. तर हे छेदत आहेत दोन प्रतल एकमेकांना. मग ज्यावेळेस दोन प्रतल एकमेकांना छेदतात त्यावेळेस इथं काय झाली, रेषा तयार झाली. काय तयार झाली, रेषा. तर ह्या दोन प्रतल ज्यावेळेस एकमेकांना छेदतात त्यावेळेस काय तयार होते, तर तो एक छेद म्हणजे रेषा असतो. हे सगळ्यात महत्वाचं, हे लक्षात ठेवायचं, पाठ करायचं. ह्याच्यावर प्रश्न येतो, दोन प्रतले परस्परांना छेदत असतील तर काय तयार होते, रेषा तयार असतो. पुढे आता बघा, सोबतच्या आकृतीत रेषा एक्स वाय हा दोन प्रतलांचा छेद असून रेषा एक्स वाय वरील सर्व बिंदू त्या दोन्ही प्रतलांचे सामायिक बिंदू आहेत. आता रेषाखंड, किरण, रेषा, प्रतल हे बिंदूंचे समूह आहेत. ठीक आहे. आता कोण कशाला म्हणायचं, कोण एकच आरंभ बिंदू हा एकच स्टार्टिंग पॉइंट आहे, परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या, इकडे एक रेषा जाते इकडे एक जाते, एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणांमुळे तयार होणाऱ्या आकृतीला कोण म्हणतात. म्हणजे हिथून एक कोण इकडे, एक किरण इकडे जातो, एक किरण इकडे जातोय आणि ह्या किरणांमुळे काय तयार होते, कोण तयार होते. सोबतच्या आकृतीत पी क्यू आर दर्शवला आहे. कोण कोणता आहे, पी क्यू आर. ठीक आहे. सोबतच्या आकृतीत कोण पी क्यू आर दर्शवला आहे. क्यू हा शिरोबिंदू आहे. किरण क्यू आर व किरण क्यू पी या बाजू किंवा भुजा आहेत. कोण पी क्यू आर हा चिन्ह वापरून पी क्यू आर किंवा आर क्यू पी किंवा क्यू असा लिहितात. तर तीन पद्धतीने नाव लिहितात. पहिले तर इकडून आपण नाव चालू केलं तर काय येईल, पी क्यू आर. समजा इथून नाव चालू केलं मी, कोण आर क्यू पी येईल, किंवा फक्त मधलंच नाव घेतलं कोण क्यू,
अशी 3 नावं आपण देऊ शकतो. कोनाच्या प्रतलातील बिंदूंची बघा, कोनाचा अंतर्भाग ह्याच्या आतमध्ये जे पॉइंट आहेत त्याला अंतर्भाग म्हणायचा. दुसरा ह्याच्यावर जर पॉइंट असेल तर तो कशावर आहे, कोनावर आहे म्हणू शकतो. आणि इकडे जे पॉइंट आहेत त्याला म्हणायचं कोनाचा बाह्य भाग. हे सोपं आहे, काय नाही. ठीक आहे. आता बघा, समान मापाच्या कोनांना एकरूप कोन म्हणतात. हे पण काय, ह्याचं चिन्ह बघा, समान मापाचे कोन. आणि कोनाचे माप 0 ते 180 च्या दरम्यान असते. तर कोनाचे माप किती असते, 0 ते 180 दरम्यान असते. आता बघा कोनाचे प्रकार. मग जो 90 डिग्रीचा कोन असतो त्याला आपण म्हणतो काटकोन. 90 पेक्षा लहान असतो त्याला आपण म्हणतो लघुकोन. 90 पेक्षा जास्त असतो त्याला आपण म्हणतो विशाल कोन. जो कोन 180 डिग्री असतो त्याला आपण म्हणतो सरळ कोन. आता 0° कोन, तर ज्या कोनाचे माप 0 असते त्या कोनाला 0° कोन म्हणतात. पूर्ण कोन, जेव्हा कोनाची एक बाजू पूर्ण 360 अंशातून फिरते त्या कोनाला पूर्ण कोन म्हणतात. आता प्रविशाल कोन 180 पेक्षा मोठा. प्रविशाल कोन 180 डिग्री पेक्षा मोठा पण 360 डिग्री पेक्षा जो लहान असतो त्याला म्हणतात प्रविशाल कोन. प्रविशालन कोन बघा, हा 180 पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा 225 डिग्री असेल तर तो काय झाला, प्रविशालन कोन झाला. आता महत्वाचा पॉइंट म्हणजे संलग्न कोन. ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो. आता हिथून कोण तयार होतोय, हा सामायिक शिरोबिंदू. एक भुजा सामायिक असते, ही मधली भुजा सामायिक आहे. ह्याची, ह्या कोनाची आणि ह्या कोनाची कुठली भुजा सामायिक आहे, मधली भुजा सामायिक आहे. त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात. म्हणजे ह्याचा अंतर्भाग हा आणि ह्याचा अंतर्भाग हा, हे कसे आहेत, विभिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात. मग इथं संलग्न कोन कोणता झाला, AOB हा वाला आणि BOC हा वाला किंवा COB असे दोन्ही नाव म्हणू शकतो. तर हे झाले संलग्न कोन. लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत, याच्यावर पेपरला प्रश्न येतो. आता रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय, की आपण समजा अशी रेष घेतली आणि त्या रेषेवर अशी एक दुसरी रेष काढली, तर ह्याच्यामुळे काय झालं, सरळ रेषेचे दोन तुकडे झाले. ज्या दोन कोनांनी एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते त्यांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. सोपं काय, ही सरळ रेषा आहे, ह्या सरळ रेषेला एक अशी रेषा छेदते, त्याच्यामुळे दोन कोन तयार होतात. मग ह्या पूर्णची बेरीज असते 180, त्याच्यामुळे ह्या तुकड्याची ह्या तुकड्याची पण बेरीज किती येणार, 180. म्हणजे रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज असते 180. म्हणजेच ते परस्परांचे पूरक कोन असतात. आता आकृतीत APC आणि CPB हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे, 180. आता विरुद्ध कोन कशाला म्हणायचं, विरुद्ध कोन बघा सोपं आहे. ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला, हा एक किरण आणि हा एक किरण, ह्याच्यापासून कोन तयार झाला, त्यांना विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. म्हणजे हा कोन आणि हा कोन एकमेकाचे कसे विरुद्ध कोन, हा कोन आणि हा कोन एकमेकाचे कसे विरुद्ध कोन. तर POM आणि LOR हा कोन आणि हा कोन हे एकमेकाचे कसे विरुद्ध कोन आहेत. आणि विरुद्ध कोन कसे असतात, एकरूप असतात. ठीक आहे, तर हे सोपं आहे. आता पुढे बघूया, विरुद्ध कोन झाला पूरक कोन. आता पूरक कोन कशाला म्हणायचं, की ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते तर त्याला आपण म्हणायचं, त्या कोनांना परस्परांचे पूरक कोन म्हणतो. मग बघा, रेषीय जोडीतील कोनांची पण बेरीज 180 असते. मग रेषीय जोडीतील कोन पण कसे झाले, पूरक कोन झाले. पण सगळे रेषीय जोडीतील कोन पूरक कोन असतात, पण सगळे पूरक कोन रेषीय जोडीतील कोन असतात का, नसतात. का नसतात, तर बघा असे हे वेगवेगळे दोन आहेत. हा एक कोन आहे, हा एक कोन आहे. ह्या दोघांची बेरीज किती झाली, 180. पण हे एका रेषेमध्ये आहेत का, हे एका रेषेमुळे झालेत का, नाही. हे जे रेष वेगळे NM आहे, हा PS आहे, तर ह्यांचं माप वेगळं, हे वेगवेगळ्या रेषेवरचे आहेत. पण हे कसले कोण आहेत, पूरक कोण आहेत, कारण की त्यांची बेरीज 180 आहे. पण रेषीय जोडीतील कोण कसे असतात, एकाच रेषेवर असतात. त्याच्यामुळं सर्व आपण असं म्हणू शकतो की सर्व रेषीय जोडीतील कोण पूरक कोण असतात. पण सर्व पूरक कोण हे रेषीय जोडीतील कोण असतात का, नसतात. हे लक्षात घ्या. पूरक कोण संलग्न व असंलग्न असतात. आकृती A मध्ये AOB आणि COB हे कसले पूरक कोण आहेत, ते रेषीय जोडीतील कोणही आहेत.
पण ही जी आकृती आहेत हे असंलग्न कोण आहेत, एकमेकाशी संलग्न नाहीत, तरीही ते कसले आहेत? पूरक कोण आहेत, हे लक्षात घ्या. आता कोटिकोण, ज्या दोन कोणांची बेरीज, जशी पूरक कोणाची बेरीज 180 येते, तशीच कोटिकोणाची बेरीज किती येते? 90 येते. हे एवढंच आहे, लक्षात घ्या. मग कोटिकोण पण संलग्न व असंलग्न असतात. ठीक आहे, आता पुढे बघू. पुढचा पॉइंट, कोन दुभाजक. समजा हा कोन 60 डिग्रीचा आहे आणि ह्या रेषेमुळं त्याचे असे 30-30 चे भाग झाले. तर ही जी मधली रेषा आहे तिनं काय केलंय की कोणांना दोन भागात दुभागलंय, म्हणून त्या मधल्या रेषेला मग काय म्हणायचं? कोन दुभाजक म्हणायचं. कोन दुभाजक, कोन दुभाजकामुळे काय होतात? एका कोणाचे दोन एकरूप कोनात विभाजन होते. आता लंब दुभाजक, लंब दुभाजक म्हणजे काय की ही रेषा आहे आणि ह्याला मी परपेंडिक्युलर काढला, तर हा काय झाला? ह्या रेषेवरचा हा लंब झाला. पण मी इथं मध्ये काढला बरोबर आणि त्याच्यामुळे काय झाले की दोन समान भाग झाले. तर दोन समान भाग झाले त्याला म्हणायचं दुभागणे. दुभागणे, दुभागणे म्हणजे दोन समान भागात भागात भागणे. मग दुभागणे म्हणजे दोन समान भागात भागला आहे, त्याने दोन समान भाग केलेत. आणि लंब म्हणजे काय? 90 डिग्री मध्ये केलं आहे, म्हणून ह्या रेषेला काय म्हणायचं? ह्या रेषाखंडाचा लंब दुभाजक असं म्हणायचं. ठीक आहे, पुढे बघूया आता पुढचा पॉइंट, लंब दुभाजकाचे प्रमेय. आता लंब दुभाजकाचा प्रमेय काय आहे बघा, की हिथून जर मी हा पॉइंट जोडला एपी आणि बी पासून पण हा पॉइंट जोडला, तर हे दोन अंतर कसं असणार आहे? समान असणार आहे. हे दोन्ही अंतर कसं असणार आहे? समान असणार आहे. समजा इथं पण पॉइंट आहे, तर हिथून हा पॉइंट जोडला आणि हिथून हा पॉइंट जोडला, तर हे आणि हे अंतर कसं असणार आहे? समान असणार आहे. त्यालाच काय म्हणायचं आपण? लंब दुभाजकाचा प्रमेय. एखादा बिंदू दिलेल्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असेल तर तो बिंदू रेषाखंडाच्या टोकापासून समजूत असतो. ठीक आहे, आकृतीत रेषा एल ही रेषा खंड ए बी चा लंब दुभाजक आहे. पी हा बिंदू रेषा एल वर आहे. सी हा बिंदू रेषा ए बी चा मध्यबिंदू आहे, म्हणून पी ए आणि पी बी कसा असेल? समान असेल. तर हा लंब दुभाजकाचा प्रमेय फक्त एवढाच लक्षात ठेवा की पी ए आणि पी बी कसा असतो? समान असतो. आता मग असे सांगितल्याप्रमाणे छेदनबिंदू होता तो, दोन रेषा एकमेकांना छेदत असतील तर छेदनबिंदू असतो. पण दोन पेक्षा जास्त म्हणण्यापेक्षा तीन किंवा तीन पेक्षा जास्त रेषा, हे तर महत्वाचा शब्द तीन आहे. सुरुवात कशापासून केली? तीन पासून. तीन किंवा तीन पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूत छेदत असतील तर त्या रेषांना एक संपत्ती रेषा असे म्हणतात. काय म्हणतात? एक संपत्ती रेषा. संपाती रेषांचा सामायिक छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. काय म्हणायचं ह्याला? ह्या पॉइंटला म्हणायचं संपात बिंदू, आणि सगळ्या रेषांना काय म्हणायचं? एक संपाती रेषा. ठीक आहे, आता पुढे बघूया बहुभुज आकृतीचे आंतरकोन. आता आंतरकोन मोजायचे हा सिलेबस मध्ये ऍड झालेला पॉइंट आहे. तर बघा, ह्या तीन आंतरकोनांची बेरीज किती असते? त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज असते 180. मग ह्याचं उत्तर कसं काढायचं? आंतरकोनांची बेरीज काढायची. आंतरकोन किती आहेत? तर बहुभुज आकृती, बहुभुज आकृतीचे नाव काय आहे? पहिलं त्रिकोण. त्रिकोणांची संख्या किती झाली? 1 आणि आंतरकोनांची बेरीज झाली 180. आता चौकोन, समजा मी असा चौकोन काढला तर दोन त्रिकोणापासून चौकोन बनतोय, किंवा ह्या जे मी दोन तुकडे केले किंवा असे मी दोन त्रिकोण घेतले, हा एक त्रिकोण घेतला आणि दुसरा सेम ह्याच बाजूचा असा त्रिकोण घेतला, तर हे दोन जोडल्यानंतर काय होतोय? चौकोन तयार होतोय. ठीक आहे, नाहीतर ज्यावेळेस आपण चौकोन काढूया असा, तर एकच रेष मारायची. ह्याच्यापासून किती किती त्रिकोण झाले? दोन त्रिकोण. तर दोन त्रिकोण झाले म्हणजे एका त्रिकोणाचे आंतरकोणाची बेरीज असते 180 आणि दोन त्रिकोण असल्यामुळे दोघांची बेरीज किती झाली? 360. आता पुढचं आहे पंचकोन. पंचकोन मध्ये बघा, हा एक त्रिकोण वरचा, हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण. किती त्रिकोण झाले? तीन. पंचकोन मध्ये तीन त्रिकोण म्हणून 180 ची तिप्पट 540. आता षटकोन, षटकोन मध्ये किती त्रिकोण तयार होत आहेत? षटकोन मध्ये होत आहेत चार त्रिकोण. बघा, 1 2 3 4, चार त्रिकोण तयार झाले. 180 ची चौपट 720. आता पुढे बघूया, षटकोन झाला आपला सप्तकोन. सप्तकोनामध्ये किती झाले? 1 2 3 4 5, 180 ची पाच पट 900. अष्टकोन 1 2 3 4 5 6,
तर अष्टकोनाची 6 पट 1080. समजा आपल्याला खूप मोठा प्रश्न दिला आणि उत्तर काढायचे, तर ते कशा पद्धतीने काढता येईल बघूया. आता पुढे की आपल्याला बाजू समजा आपल्याला अष्टकोन दिलाय, पण आपल्याला 10 बाजूवाली आकृती दिली. किती बाजूवाली? 10. तर काय करायचं बघा, 10 वजा 2 करायचं. किती आलं? 8. आणि 8 आणि 180 चा गुणाकार करायचा. येतं ते उत्तर. तर तिथं फॉर्म्युला दिलाय. हा फॉर्म्युला लिहून घ्या. 180 गुणाकार n वजा 2. तर हा फॉर्म्युला आहे. ह्या सगळ्या लक्षात ठेवण्यापेक्षा हे सगळ्यात सोपं आहे. n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीत वरील सारणीत दाखवल्याप्रमाणे तयार झालेल्या त्रिकोणांची संख्या बाजूच्या संख्येपेक्षा 2 ने कमी म्हणजे n वजा 2 असते. बहुभुजाकृतीचे सर्व आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 गुणाकार n वजा 2 असते. हे एक्झाम्पल मध्ये आपलं कव्हर होईलच. आता पुढचा भाग बघूया, त्रिकोणाचा बाह्यकोन. बाह्यकोन म्हणजे काय? की मी असा त्रिकोण काढला, तर हे त्रिकोणाचे 3 आंतरकोन झाले. त्रिकोणाचे 3 आंतरकोन, पण हीच जर रेषा अशी वाढवली, तर हे त्रिकोणाच्या बाहेरचा कोण आहे? हा त्रिकोणाच्या बाहेरचा कोण आहे? हा त्रिकोणाच्या बाहेरचा कोण आहे? तर किती हे झाले? 3. परत मी ही रेषा वाढवली, तर इथे एक कोण होईल, हा एक कोण होईल, हा एक कोण होईल. तर किती झाले बघा? एकूण 6 बाह्यकोन झाले. एका त्रिकोणाला किती बाह्यकोन असतात? 6. बघा, प्रत्येक त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात. ठीक आहे. त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोण त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करतो, म्हणजे हा आंतरकोन आहे आणि हा बाह्यकोन आहे. तर ह्यांची काय झाली? रेषीय जोडीतील कोण तयार झाला, म्हणजे ह्यांची बेरीज झाली 180. आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण एबीसी ची बाजू बीसी वाढवली. एसीडी हा नवा कोन त्रिकोणाबाहेर तयार होतो. एसीडी एबीसी हे बाह्यकोन आहेत. सोबतच्या आकृतीत बाह्यकोन दाखवले आहेत आणि हे किती? 6 बाह्यकोन आहेत. ठीक आहे. आता बाह्यकोनाचा गुणधर्म हे महत्वाचं आहे. बाह्यकोनाचा गुणधर्म काय असतो बघा, तर हे बाह्यकोनाचा गुणधर्म फक्त लिहून घ्या. बघा, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे कोनाच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांचे बेरीज एवढे असते. म्हणजे समजा ह्याचं माप 30, ह्याचं आपण माप घेऊया 40 आणि ह्याचं माप घेऊया आपण 60. 40 आणि 60 100, म्हणजे हा किती आला? 80. मग 80 हा रेषीय जोडीतील कोण झाला? हा किती झाला? 100. मग 60 आणि 40 ची बेरीज ह्या 100 इतकी असते. 60 आणि 40 ची बेरीज काय असते? 100 इतकी. म्हणजेच आपण म्हणू शकतो की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप, ह्या म्हणजे ह्या बाह्यकोनाचे माप त्या कोनाच्या दूरस्थ आंतरकोनाचे, म्हणजे हा कोणाचा हा जवळचा आंतरकोन आहे आणि हे कसे? हे दोन दूरस्थ आंतरकोन आहे. तर दूरस्थ आंतरकोनांच्या मापांचे बेरीज एवढे असते. एवढं सोपं आहे ते, हे लक्षात ठेवा. आणि 20वा पॉईंट बघा, किती पॉईंट आहेत? 20 पॉईंट आहेत. आता 20वा पॉईंट काय आहे बघा, की आपलं जो घड्याळ आहे, घड्याळात जो तास काटा मिनिट काटा आहे, ह्यांच्यामध्ये कोण किती किती कोण तयार होतो याच्यावरचा प्रश्न असतो. आता मिनिट काटा जो आहे बघा, सोप्यात बघू आपण. मिनिट काटा एका तासात म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, 60 मिनिटात 360 डिग्री फिरतो असं म्हणू शकतो आपण. एक पूर्ण सर्कल कितीचा असतो? 360 डिग्रीचा असतो. तर मिनिट काटा एका तासात म्हणजे 60 मिनिटात 360 डिग्री फिरतो. मग 60 मिनिटात 360 डिग्री फिरतो म्हणजेच एका मिनिटामध्ये किती फिरतो? 360 भागिले 60, 6 डिग्री फिरतो. हेच दिले इथं, 6 डिग्री फिरतो. आता जो तास काटा आहे, तास काटा 12 तासात 360 डिग्री फिरतो. म्हणजे 1 तासात किती फिरतोय तो? 1 तासात फिरतो 60 डिग्री. म्हणजे 1 तासात किती फिरतोय? 30 डिग्री. म्हणजे 60 मिनिटात किती फिरतोय तो? 30 डिग्री. म्हणजेच एका मिनिटात किती फिरेल तो? तर 0.5. तर किती येतं? 0.5. तर हे दोन्ही लक्षात घ्या आणि त्याच्यावरून हा जो फॉर्म्युला तयार केलाय, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कोणाचे माप कसे असते? धनच असते, कधी निगेटिव्ह घ्यायचं नाही.
म्हणजे 90 वजा 275 आलं तर वजा 185. तर कोणाचे माप कसं आहे 185, कारण की फरक हा कधीही पॉझिटिव्ह असतो, हे लक्षात घ्या. आणि आता आपण चालू करूया भूमितीतील मूलभूत संबोध मधले नमुना प्रश्न. तर खूप सोपा प्रश्न आहे बघा. हे 70 आहे, हा 60 आहे, आणि हा बाह्य कोण विचारला आपल्याला एसीडी. तर काय असतो 70 आणि 60 ची बेरीज असते, 70 आणि 60 ची बेरीज झाली 130. सोपं आहे. पुढे बघा, बहुभुजाकृतीला 10 बाजू आहेत, तर आपला फॉर्म्युला काय आहे 180 गुणाकार n वजा 2. 180 n किती आहे 10, 10 वजा 2, 180 गुणाकार 8 किती आला 1440. पर्याय 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता बघा बीपीसी, बीपीसी आपल्याला शोधायचा आहे. हा 70 दिला, हा 70 म्हणल्यावर हा विरुद्ध कोण आला, तो पण किती आला 70 डिग्री. हे एवढे सोपे प्रश्न आहेत, पेपरला येतात. आता एस किंवा आर विचारलाय, तर हे कसले कोण आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोणांची बेरीज असते 180. 180 मधला हा किती आला 110, म्हणजे शिल्लक किती राहिला 70. ऑप्शन 4. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 5. दोन काटकोन परस्परांचे कोटिकोण असू शकतात. ज्यावेळेस आपण दोन काटकोन काढले त्यावेळेस ते परस्परांचे कोटिकोण नसू शकतात. का नसू शकतात, तर कोटिकोणची कंडिशन काय, तर दोन कोणांची बेरीज 90 असते. आता ह्या दोघांची बेरीज किती झाली 180, पण कोटिकोणात किती बेरीज पाहिजे 90 पाहिजे, म्हणून हे चुकलं. दोन लघुकोण परस्परांचे कोटिकोण असू शकतात. हा समजा 30 आहे आणि हा 60 आहे, तर 30 आणि 60 ची बेरीज किती असू शकते 90, म्हणजे हे उत्तर कसं येईल करेक्ट येईल. आता पुढे बघा, एक लघुकोण, एक लघुकोण व एक विशाल कोण हे परस्परांचे कोटिकोण असू शकतात. तर विशाल कोणाची बेरीजच किती असते 90 पेक्षा जास्त, आपण म्हणूया 100. तर जर 100 माप असेल तर त्याचा कोटिकोण आपण काढू शकतो का, नाही काढू शकत. आणि दोन लघुकोण, आता दोन लघुकोण कितीही मोठे घ्या, आपण 80 ची घेऊ, तर हा 80 आहे, हा 80 आहे, ह्यांची बेरीज किती आली, ह्यांची बेरीज आली 160. पण पूरक कोणाची बेरीज किती असते 180. मग पूरक कोण काढायचा असेल तर काय लागतो, एक लघु कोण आणि एक विशाल कोण असेल तर आपण पूरक कोण काढू शकतो. पण दोन्ही लघु कोण असतील किंवा दोन्ही विशाल कोण असतील तर आपण पूरक कोण काढू शकत नाही. आणि हा बघूया आपण आजच्या लेक्चरचे हे दोन प्रश्न राहिलेत. आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये स्वाध्याय 14.1 होईल, 14.2 होईल आणि 14.3 असे तीन स्वाध्याय आपण सोडून घेणार आहोत. पण आता हे शेवटचे दोन प्रश्न बघा कसे सोडवायचे. बघा, घड्याळामध्ये 2:15 झाली असता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती काय आहे, फॉर्म्युला 30h वजा 11/2m. आता h ची किंमत किती आहे 2 आणि m ची किंमत किती आहे 15. आता 30 आणि 2 चा गुणाकार आला 60, 11 आणि 15 चा गुणाकार आला 165. 165 ला 2 ने भागलं, आता हे किती येईल 60 वजा 82.5. 82.5 मधून 60 गेलं 22.5 आलं, वजा 22.5 म्हणजेच 22.5च पकडायचं असतं, उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि आजच्या लेक्चरचा हा आपला शेवटचा प्रश्न आहे. पुढील लेक्चरमध्ये स्वाध्याय 14.1, 14.2, 14.3 हे तिन्ही व्हिडिओ युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या ऍपवर अपलोड केले जातील. तर बघा, एका कोणाचा कोटिकोन कोणाच्या 2.1/3 पट आहे आणि आपल्याला एवढीच माहिती बाद झाली, आपल्याला सगळी माहिती पूर्ण त्या कोणाबद्दल माहिती काढायला. आता लिहायचं कसं असतं, पहिल्यांदा लिहायचं असतं कोन, मग लिहायचं असतं कोटिकोन आणि त्यानंतर लिहायचं असतं पूरक कोण. मग आता काय म्हणलंय, एका कोणाचा कोटिकोन म्हणजे ह्या दोघांचं रिलेशन दिले. कोटिकोन कोणाच्या, कोण समजा x आहे तर कोणाच्या 2.1/3 पट आहे असं आहे. 3 दूने 6 आणि 1 7, 7/3 आहे. मग 7/3x लिहिण्यापेक्षा आपण हे खालचं 3 इथं लिहायचं आणि काढून टाकायचं, म्हणजे कोन आणि कोटिकोन हे 3:7 या प्रमाणात आहेत. मग मला सांगा कोन आणि कोटिकोणांची बेरीज किती असते 3x अधिक 7x. कोन अधिक कोटिकोण असतो 90 डिग्री. 10x ची बेरीज आली 90, x ची बेरीज आली 90 भागिले 10 9.
एक्स जर 9 आला तर कोण किती आला? 9 त्रिक 21, सॉरी 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 आला. तर कोटिकोणाचा पूरक कोण, आणि पुढे काय म्हणलंय? कोटिकोणाचा पूरक कोण मूळ कोणाच्या 4.1 आहे, ही माहिती आपल्याला गरज नव्हती. आता कोटिकोणाचे पूरक कोणाचे मग, आता हा 27 आहे तर कोटिकोण किती आला? 63. आता कोटिकोणाचा पूरक कोण, ह्या कोटिकोणाचा पूरक कोण किती येईल? कोटिकोण आणि पूरक कोण ह्यांची बेरीज किती व्हायला पाहिजे? म्हणजे ह्या कोणाचा पूरक कोण ह्यांची बेरीज 180, 180 वजा 63, उत्तर किती आलं? 117. तर अशा पद्धतीने आपण भूमितीतील मूलभूत संबोध ह्याच्यामधील जे नमुना प्रश्न आहे आणि बेसिक आहे ते कंप्लीट केलेले आहे. पुढील लेक्चरमध्ये 14.1, 14.2, 14.3 हे तिन्ही व्हिडिओ आपल्या युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या ऍपवर अपलोड होतील. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.